अमरावती शहरातील नामांकित अशा महर्षी पब्लिक स्कूलमधल्या कारंजखेडा इथे राजेश बेठेकर या विद्यार्थ्याचा जेवणातून विषबाधा झाल्याने मृत्यू झालाय। यानंतर अमरावतीचे आदिवासी अप्पर आयुक्त संदीप गोलाईत यांनी शाळेमध्ये धडक देत पाहणी केली आहे। यावेळी त्यांनी संस्था चालक आणि मुख्याध्यापकांना खडे बोल सुनावलेत। याबाबत अमरावतीमधल्या आदिवासी संघटना नेते हे आक्रमक झालेत। शाळा प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याचा आरोप त्यांनी केलाय। संस्था चालकावर गुन्हा दाखल करून शाळेची मान्यता रद्द करा, अन्यथा 20 तारखेपासून जन आंदोलन छेडू असा इशारा त्यांनी दिलाय। तर या विरोधात नागपूर हायकोर्टात याचिका दाखल करून विद्यार्थ्यांना न्याय देण्याचा प्रयत्न करू अशी प्रतिक्रिया आदिवासी नेत्यांनी दिली आहे। अमरावती शहरातील महर्षी पब्लिक स्कूलमध्ये निवासी आदिवासी आश्रमशाळा आहे आणि या आश्रमशाळेमध्ये 15 ऑगस्ट रोजी जेवण झाल्याच्या नंतर काही मुलांना त्रास जाणवायला लागला आणि त्यानंतर अनेकांची प्रकृती खराब झाली। 20 ते 25 मुलांना विषबाधा झाल्याचं बोलल्या जाते आणि यामध्ये एक मुलाचा मृत्यूसुद्धा झाल्याची बातमी समोर आलेली आहे। मी सध्या त्याच महर्षी स्कूलमध्ये आहे ज्या ठिकाणी निवासी विद्यार्थी राहतात। जवळपास 600च्या वरती आदिवासी समाजाचे मुलं या ठिकाणी राहतात आणि आदिवासी विभागाचे अप्पर आयुक्तांनी या ठिकाणी आता भेट दिलेली, इथे पाहणी केली आणि त्यांनी एबीपी माझाला प्रतिक्रिया देताना सांगितले की या ठिकाणी किचनमध्ये अस्वच्छता आहे, राहण्याची सुद्धा व्यवस्था बरोबर नाही आहे। अनेक प्रश्न या ठिकाणी उपस्थित आहे आणि जे CCTV कॅमेरा आहे, ज्या दिवशी ही घटना घडली विषबाधेची त्या दिवशीचा CCTV कॅमेरा शाळेकडे उपलब्ध नाही अशी माहिती शाळा प्रशासनाने एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।